कसं आहे की आपलं सगळं डेव्हलप होत आहे तसं आपले लोक फार मेहनतीने रात्रंदिवस काम करतात आहे लोकसंख्या वाढी करतात आणि एवढी लोकसंख्या वाढते की आपण जो विकास करतो त्याच्यात पुन्हा ते प्रॉब्लेम आहे. आता कुठेतरी आपल्याला चीनने देखील केलं आहे. ठीक आहे, एवढा सगळा विकास होऊनही पण फळं मिळत नाही याचं कारण लोकसंख्या वाढत चालली. आता मला सांगा, मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा बांधले, तरी ट्रॅफिक. मी या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि या पक्षाने मला जे काही दिलं ते पक्षाने दिलं, विचाराने दिलं आणि माझं कर्तव्य आहे की मला जे काही मिळालं ते मी पक्षाकरता काम करणं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, पर्स आणि पर्सन यात व्यक्ती श्रेष्ठ आहे, पर्सन श्रेष्ठ आहे. मला असं वाटतं की 5 गोष्टी केवळ सांगता येणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट त्याची तुलना 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाला एकमुखी 60-65 वर्ष दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. त्या पार्श्वभूमीवर केवळ अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालची. नमस्कार, मैं अंजलि मिश्रा, स्वागत है आप सभी का हमारे चैनल में। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने 2029 के आम चुनाव को लेकर अपनी भूमिका को लेकर पूछे गए सवाल पर बड़ा बयान देते हुए कहा कि पिक्चर अभी बाकी है। बता दें आपको कि मोदी सरकार के 11 वर्ष जो है काम के पूरे हो गए हैं और इस दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से जब कई तरह के सवाल पूछे गए तो इस दौरान उन्होंने 11 वर्षों में मोदी सरकार की उपलब्धियां तो गिनवाई ही, साथ ही साथ 2029 में होने वाले आम चुनाव में अपनी भूमिका पर भी लोगों का जो है आप कह सकते हैं कि एक सस्पेंस जो है अपने बयान से बना दिया है और ये कहा कि पिक्चर अभी बाकी है। इसी के साथ साथ आपको बता दें कि नितिन गडकरी ने कुछ ऐसे भी बयान दिए जिसकी चर्चा इस वक्त खूब हो रही है। जैसे कि आपको बता दें कि नितिन गडकरी ने यह कहा कि उन्होंने कभी भी अपना राजनीतिक बायोडेटा आगे बढ़ाने का काम नहीं किया। साथ ही साथ उन्होंने जनसंख्या नियंत्रण विधेयक का भी समर्थन करते हुए बयान दिए हैं। तो क्या कुछ कहा है केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने, आइए विस्तार से जान लेते हैं। तो केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने 2019 आम चुनाव में अपनी भूमिका को लेकर, साथ ही साथ 11 वर्षों में उन्होंने जो भी मोदी सरकार के काम है उसे लेकर उन्होंने कहा कि 11 वर्षों में जो कुछ देखा गया वो सिर्फ एक रील था, असली फिल्म अभी आनी बाकी है। हालांकि केंद्रीय मंत्री ने जोर देकर कहा कि पार्टी ही अपने पदाधिकारियों की जिम्मेदारियों के बारे में फैसला करती है, ऐसे में आला कमान जिस भी पद के लिए तय करेंगे वो काम करेंगे। पीएम मोदी को लेकर भी उन्होंने कहा कि मोदी सरकार के 11 साल पूरे होने पर वो कहते हैं कि अभी तक जो हुआ वो सिर्फ और एक छोटा सा, अगर आप कहेंगे कि हिस्सा है, वो छोटा सा जो है रील आपने देखी है, असली फिल्म अभी शुरू होनी बाकी है। गडकरी ने कहा कि कार्यकर्ताओं की जिम्मेदारी पूरी तरीके से पार्टी के आला कमान के द्वारा तय की जाती है। जो भी जिम्मेदारी मुझे दी जाएगी वो मैं उसे जो है पूरा करूंगा। उन्होंने ये भी जो है कहा कि किस तरीके से उन्होंने अपना कभी राजनीतिक बायोडेटा आगे बढ़ाने का काम नहीं किया है। उन्होंने कभी भी अपने समर्थकों से हवाई अड्डों पर उनके लिए भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित करने के लिए भी कभी नहीं कहा। विदर्भ में किसानों की आत्महत्या को रोकने की दिशा में काम करने की इच्छा पर गडकरी कहते हैं कि उनकी व्यक्तिगत इच्छा विदर्भ में किसानों को लेकर जो है इस पर काम करने के लिए है। केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री ने कहा कि आजकल मैं सड़क निर्माण के बजाय कृषि और अन्य सामाजिक पहलू पर भी अधिक काम कर रहा हूं। कहीं ना कहीं इस बयान को भी इस तरीके से देखा जा रहा है कि 2019 के होने वाले चुनाव में नितिन गडकरी की जो भूमिका है वो भी एक बड़ी भूमिका हो सकती है, यानी सड़क निर्माण परिवहन के अलावा कृषि के भी फील्ड में जो है नितिन गडकरी एक बड़ा योगदान दे सकते हैं, ऐसा उनके बयान से प्रतीत हो रहा है। साथ ही साथ उन्होंने भारत की प्रति व्यक्ति आय दुनिया के शीर्ष 10 में से क्यों नहीं है, इस सवाल पर भी उन्होंने जवाब किया। काफी सारी चीजें उन्होंने और कही हैं। क्या कुछ कहना है नितिन गडकरी जी का, सुनिए। सरकार परवा मी युट्यूबवर तुमचं एक वाक्य पाहिलं, ते म्हणजे 60 वर्षात झाली नाहीत एवढी कामं आम्ही गेल्या 11 वर्षात केली आहे। टाळ्या मिळवायला हे वाक्य खूप छान आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर 70-75 योजना आहे। आयुष्यमान भारत आहे, लाडली बेटी आहे, स्वच्छ भारत आहे, किसान सन्मान आहे, गतिशक्ती आहे, स्टार्टअप इंडिया आहे, डिजिटल इंडिया आहे। मला अशी 5 कामं सांगा विच
you think are the best example of these 11 years? मला असं वाटतं की 5 गोष्टी केवळ सांगता येणार आहे. कारण प्रत्येक गोष्ट त्याची तुलना 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाला एक मोठी 60-65 वर्ष दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. त्या पार्श्वभूमीवर केवळ अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालची 4-4.5 वर्ष आणि त्या जनता पार्टीच्या काळातली वर्ष ती सोडल्यास जवळपास काँग्रेसलाही संधी मिळाली. काँग्रेसच्या काळामध्ये जे नीती होती, धोरणं होती, त्या आधारावर त्याचे जे परिणाम होते ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ज्यावेळी 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि काही एनडीएचे सहकारी मिळून आमचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये या 11 वर्षात जी कामं आम्ही केलेली आहे ती कामं मी फार थोडक्यात आपल्याला सांगतो. रोड सेक्टरमध्ये कशी कामं झाली, विमानतळं आपल्याकडे 71-72 होती ती दुप्पट झाली. रेल्वेमध्ये आता विशेषतः आपल्या इथे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन ट्रेन वंदे भारत या ट्रेन सुरू झाल्या त्या किती लोकप्रिय झाल्या. ज्या ठिकाणी आता एसटी स्टँडवर जी गर्दी होती ती विमानतळावर पाहायला मिळते. हायवे सगळे मोठे झाले, टनेल्स निर्माण झाल्या. एवढंच नाही तर पर्यटन वाढलं. 3 गुणा जास्त लोक आले, त्यांना लायसन्स राज करावं लागलं. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तुम्ही ह्याच्यात जा, रस्ते चांगले झाल्यामुळे आज मध्यमवर्गीय लोक, गरीब लोक गाडी घेतात, पूर्ण परिवार त्याच्यामध्ये असतो आणि सगळेजण आज त्या यात्रेला जातात. म्हणजे लोकांच्या जीवनात मोठा फरक पडलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जसं डेव्हलप झालं तसं 25 कोटी लोक जे गरिबी रेखाखाली होते ते वरती आलेत. महिला, युवक, शेतकरी, शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात मोठं उत्तर देता येईल एवढी कामं झाली. स्टार्टअपची इकोसिस्टम डेव्हलप झाली. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वास्थ्य, शिक्षा, सेवा आणि विकास ही 4 क्षेत्र महत्वाची आहे. ज्याला आपण सुखांक म्हणतो आणि जागतिक स्तरावर भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी ज्याची चर्चा सुरू केली आहे तो म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. या बाबतीमध्ये विशेषतः जे काम झालं त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना प्रत्येक कुटुंबाकरता 5 लाखापर्यंतचं आपण जो खर्च देतो त्यातून 55 कोटी लोकांना या योजनेचा फायदा झाला. उज्ज्वला योजना, पहिले आपण लाकडं जाळत होतो, भुसा जाळत होतो, कोळसे जाळत होतो, प्रदूषणाचा त्रास होता. हा, आता त्याच्यात एलपीजी मध्ये 11 कोटी आपण कनेक्शन वितरित केले. सौभाग्य योजनेमध्ये 3 कोटी लोकांना आपण त्यांना वीजच नव्हती, वीज कनेक्शन दिले आणि आता जवळपास 24 तासात जवळपास वीज पुरवठा करायला लागलो. स्वच्छ भारत अभियानामध्ये 12 कोटी शौचालय बांधली आहेत. ग्रामीण भारतात बदल घडणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 11 कोटी शेतकरी आहेत आणि त्यांना 6,000 रुपये वार्षिक ही मदत मिळते आहे. कृषी सिंचन योजनेमध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत मी स्वतःच वॉटर रिसोर्स मंत्री होतो. याच्यामध्ये 94,000 कोटीची गुंतवणूक झाली आहे आणि महाराष्ट्राकरता 20 वर्षापासून जे सिंचन प्रकल्प बंद पडलेली होती, जसं जिगाव प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातला, त्याला 6,000 कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्रातले जे बळीराजा योजना प्रकल्प आम्ही काढले, ते योजना तयार केली. त्यामध्ये टेंभू, म्हैसाळसारखे मराठवाड्यातले असे अनेक प्रकल्प जे 20 वर्षापासून बंद पडले होते त्याकरता 16,000 कोटी रुपये दिले. तो जैसा कि आपने सुना कि उनसे ये सवाल जब पूछा गया कि भारत के प्रति व्यक्ति आय दुनिया के शीर्ष 10 में से क्यों नहीं है, तो केंद्रीय मंत्री ने कहा कि इसके लिए देश की जनसंख्या जिम्मेदार है. और इसी वक्त उन्होंने जनसंख्या नियंत्रण विधेयक का समर्थन करते हुए कह दिया कि ये कोई धार्मिक या भाषाई मुद्दा नहीं है, ये एक आर्थिक मुद्दा है. इतना विकास होने के बावजूद परिणाम नहीं दिख रहे हैं, इसका कारण बढ़ती जनसंख्या है. यानी साफ तौर पर उन्होंने इस विधेयक को जो है अपना समर्थन दे दिया और वो भी मानते हैं कि काफी ज्यादा डेवलपमेंट
डेवलपमेंट तो हो रहा है, लेकिन इसके बावजूद जो जनसंख्या है वो आउट ऑफ कंट्रोल है और इस पर नियंत्रण करने की जरूरत है। बढ़ती जनसंख्या के वजह से भी जो परिणाम है, जो रिजल्ट है, वो एज इट इज नहीं दिख पा रहे हैं। बढ़ती जनसंख्या जो है एक बहुत बड़ा परेशानी जो है वो बनता जा रहा है और यही कारण है कि जो लोग जिन्हें जो सुविधाएं मिलनी चाहिए वो नहीं मिल पाई। कांग्रेस को लेकर भी सब सवाल पूछे गए तो उन्होंने कहा कि इतने लंबे समय तक वो सत्ता में रही, उसके बाद 2014 से जो सरकार जो है बदली, 2014 से जो है एक नई सरकार आई और उसके बाद कई सारे काम किए गए। तो पहले की सरकारों में और अभी के सरकारों के कामकाजों में एक बड़ा डिफरेंस, एक बड़ा अंतर जो है वो देखने के लिए मिलता है। यही नहीं, हाल ही फिलहाल में संजय राउत के करीबी माने जाने वाले सुधाकर बड़गुज्जर के सवाल को वो टाल गए, क्योंकि उन्होंने हाल ही फिलहाल में जो है बीजेपी का दामन थामा है। तो उन्होंने शिवसेना यूबीटी के नेता सुधाकर बड़गुज्जर के भाजपा में शामिल होने के सवाल को वो ये कहकर टाल गए कि वो उन्हें नहीं जानते और उनसे कभी मिले भी नहीं है। ऐसे में गडकरी ने मोदी सरकार के विभिन्न उपलब्धियों पर विस्तार से बात की और ये भी गिनवाया कि 11 साल में पीएम मोदी के आप कह सकते हैं शासनकाल में क्या कुछ और काम जो है हुए हैं, कितना डेवलपमेंट हुआ है, कितनी उन्नतियां हुई है। जरा सुनिए क्या कुछ और कहना है। कसं आहे की आपलं सगळं डेव्हलप होत आहे तसं आपले लोक फार मेहनतीने रात्रंदिवस काम करतात आहे, लोकसंख्या वाढी करतात आणि एवढी लोकसंख्या वाढते की आपण जो विकास करतो त्याच्यात पुन्हा ते प्रॉब्लेम आहे। आता कुठेतरी आपल्याला चीनने देखील केलंय की त्यांनी वन लोकसंख्या चाइल्ड पॉलिसी, हा वन चाइल्ड पॉलिसी। तर कुठेतरी आता आपल्याला डू सपोर्ट पॉप्युलेशन कंट्रोल बिल? निश्चितपणे, कारण हा प्रश्न रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक नाही आहे, हा प्रश्न इकॉनॉमिक आहे। एवढा सगळा विकास होऊनही पण फळं मिळत नाही याचं कारण लोकसंख्या वाढत चालली। आता मला सांगा, मुंबईत 55 उड्डाण पुन्हा वरळी बांद्रा बांधले तरी ट्रॅफिक जाम, कारण ज्या गाड्या होत्या त्या 10 पटीने वाढून झाल्या दरवर्षी। कुठून होणार? रस्ते कुठून बांधणार तुम्ही? या रस्त्यावरचा प्रश्न आहे, खड्डे न पडणारे रस्ते कधी बांधले जातील या देशात? नागपुरात दिसला का खड्डा तुम्हाला? नाही, पण बाकीच्या महाराष्ट्राचं काय आहे? त्यांनी नागपूरचं अनुकरण केलं। मी या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि या पक्षाने मला जे काही दिलं ते पक्षाने दिलं, विचाराने दिलं आणि माझं कर्तव्य आहे की मला जे काही मिळालं ते मी पक्षाकरता काम करतो। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, पर्स आणि पर्सन यात व्यक्ती श्रेष्ठ आहे, पर्सन श्रेष्ठ आहे। पर्सन आणि पार्टी, जे व्यक्ती आणि पार्टीमध्ये संघटन म्हणजे पार्टी श्रेष्ठ आहे आणि पार्टी आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणजे विचारधारा महत्वाची आहे। आणि म्हणून मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो की विचार भिन्नता ही आपली समस्या, विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे। वाह वाह, आम्ही ज्यावेळी याच शहरामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही विचार घेत, आम्हाला गोटे मारायला लोकांनी लाऊडस्पीकरवर जनता पार्टी को वोट देऊन मी फिरायचो, गोटे मारायचे, पळवून लावायचे रिक्षा। सुमतीबाई सुगळेकर असतील, डॉक्टर आहुजा असतील, त्या काळामध्ये आमचे अनेक कार्यकर्ते होते। काय वाईट स्थिती होती, किती वेळा निवडणुका लढले, किती वेळा डिपॉझिट जप्त झालं। मी या युनिव्हर्सिटीचा स्टुडंट लीडर होतो, काय अवस्था व्हायची, आम्ही हारलो की चड्ड्या जाळायचे लोक, पण या शहरामध्ये आम्ही काम करत राहिलो। आमच्या मनामध्ये हा विचार कधी नाही आला की इरकांतीसकर म्हणाले यू आर ए गुड मटेरियल इन ए बॅड पार्टी। तू म्हणे काँग्रेस म्हणलं, मी विहिरीत कुठे काँग्रेस मध्ये आला, कारण माझी पार्टी, माझी विचारधारा हे माझे सिद्धांत आहे। आणि मला खरोखरच दुःख आहे की पक्षाच्या विचाराकरता काम करणारा कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे हाही टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि मोठा झाला पाहिजे। पण आता अशी स्थिती नको व्हायला, आमच्याकडचं लग्न आहे आणि तो मंगल कार्यालयावाला भलत्याचीच काळजी घेऊन आला, आम्हाला विचार। तोच मगाचा प्रश्न होता की तालिया बजाव हा काय बडगुजर? बघा, पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि आम्ही जे काय आज तू मला जो मोठेपणा मिळाला म्हणतो किंवा माझी पॉप्युलरिटी असेल ती माझी नाही आहे, ती पक्षा करता ज्या हजारो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन दिलं आणि दुःखात राहिले, परिस्थिती खराब होती, जे मिसामध्ये जेलमध्ये गेले, सत्याग्रह केल्या, मी स्वतः 50 रुपयाच्या जमानतीचे 50 रुपये जमा नव्हते केले म्हणून मी जेलमध्ये 3 दिवस राहिलो, जमानतीकरता पैसे नव्हते। म्हणून त्या जनतेने आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या काळात आमच्याले
त्या कार्यकर्त्यांच्या त्यागा तपस्या बलिदानातून मी आणि देवेंद्र सारखी माणसं मोठी झाली. संधी नाही मिळाली, पण हे आमचं मोठे पण नाही आहे. हे त्या कार्यकर्ते त्यांच्या खांद्यावर पाय देऊन आम्ही उभे आहोत, याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. शेवटचा प्रश्न, आणि तो म्हणजे अजून 4 वर्ष या सरकारची बाकी आहेत. 2029 पर्यंत काम करायचं आणि 2 प्रश्न याचे येतात, व्हॉट अप टू 2029, आणि दुसरा प्रश्न 2029 साली नितीन गडकरी यांना कोणत्या रूपात आम्ही बघतो. अभी जो तो हुआ है वो तो न्यूज़रील थी, असली फिल्म शुरू होना और बाकी. आणि आमच्याकडे कार्यकर्त्याची जबाबदारी काय राहील, त्यांनी काम काय करायचंय पक्ष ठरवतो. आणि मी विचारशील तर मी आजपर्यंत इतके वर्ष राजकारणात मी माझा बायोडाटाही कधी छापला नाही. आणि मला न मागता मी लोकांना पोस्टर लावू नका, कटआउट लावू नका. विमानतळावर 45 वर्ष झाले मी महाराष्ट्रात मंत्री होतो, त्यानंतर आता 40-45 वर्ष राजकारणात आहे. माझ्या स्वागताला मोठं कुत्रेने येतो, आता कुत्रा यायला मी झेड+ असल्यामुळे तो कुत्रा एक राऊंड भरून जातो. मी सांगितलं, मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं, अटल बिहारी वाजपेयींना बघितलं, मोठ्या मोठ्या नेत्यांना बघितलं, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, यशवंतराव केळकर, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, दत्ताजींना, अनेक लोकांना बघितलं की आपलं आयुष्य ज्यांनी या संघटनेकरता दिलं त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जे भूमिका मिळेल ते काम करायचं. पण आता माझी स्वतःची आवड ही विदर्भातले शेतकरी जे आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांनी, एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारचं काही काम करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्याकरता मी माझा आता पुष्कळ वर्ष मला बरंच मिळालं थँक्यू. आणि मी तृप्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याच्याकरता जास्तीत जास्त काम करायचा मी प्रयत्न करतो. मी रस्त्याचं काम जास्त काम करतच नाही, मी शेतीत जास्त काम करतो, साड्या बनवतो, कुठं केसापासून अॅमिनो ऍसिड, म्हणजे मी पुष्कळ वेगवेगळ्या क्षेत्रात जास्त काम करतो आणि रस्त्याकडे माझं कमी लक्ष आहे. प्रेक्षको, मागचे तास 6 तास मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो ती व्यक्ती त्याच्या पक्षापेक्षा सुद्धा इतर पक्षात जास्त पॉप्युलर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्याहीपेक्षा सुद्धा ही परदेशात जास्त पॉप्युलर आहे. अनेक देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि प्रमुखांनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याकडे असं स्पष्टपणे सांगितलंय की 6 महीने के लिए इस आदमी को हमारे पास गिरवी रखो तो हमारा देश बदल जाएगा. देशाचं भाग्य लिहायचं एक प्रकारे भाग्य ज्यांना मिळालं ते नितीन गडकरी 11 वर्षाच्या आपल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर मांडत होते. आणि त्याचबरोबर उरलेल्या 4 वर्षात नेमकं काय करायचंय आणि 29 सालनंतर काय असेल हे सगळं सांगताना प्रथम एका संपन्न समृद्ध भारताचं सर्वसमावेशक चित्र आपल्यासमोर मांडलं होतं. पत्रकार म्हणून आम्हाला अनेक राजकारण्यांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळते. कालच श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा यांची मुलाखत घेतली. पुढच्या आठवड्यात अशाच 3-4 मुलाखती आहेत. इट्स ऑलवेज स्पेशल टू इंटरव्ह्यू नितीन गडकरी, नॉट बिकॉज आय लाईक हिम ऑर आय लव्ह हिम. दिस मॅन इज डिफरंट. विदर्भानं जर भारतावर काही उपकार केले असतील तर त्या उपकारांच्या यादीत आत्ता तरी सध्या टॉपला असलेला माणूस आहे. तो ऐसे में आपने उनके तमाम बयान सुने हैं और इस मामले पर अब आपकी जो राय हो कमेंट सेक्शन में कमेंट करके जरूर से जरूर साझा करिएगा. धन्यवाद.